नमस्कार नमस्कार. तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत घे भरारी मला पंख मिळाले सीझन 1 च्या शेवटच्या भागामध्ये. आतापर्यंत आपण 36 महिला उद्योजिका ताईंना भेटलो आणि आज आपण भेटणार आहोत शेवटच्या 3 उद्योजिका ताईंना. मला असं वाटतं की या सगळ्या 39 महिलांनी फक्त त्यांचा व्यवसाय इथपर्यंत आणला नाही, तर आपल्या सगळ्यांना जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन सुद्धा दिला. त्यांनी आपल्याला हेही शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर मनामध्ये जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर पंखांना बळ हे मिळतच. आणि ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये त्यांना जे मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आहे अर्थातच तुमचं, म्हणजे आपल्या लाडक्या ज्युरीजचं. तेव्हा सगळ्यात आधी तुमचं स्वागत करूयात. विशाल चोळसकर सर, संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डायरेक्टर, ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली, जोपासली आणि वाढवली. डॉक्टर शोभा सुपेकर, सीईओ, जनसेवा फाउंडेशन पुणे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील त्या माजी संचालिका आहेत आणि त्यांनी उद्योजिकतेमध्ये PhD सुद्धा मिळवलेली आहे. मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर अनघा गैसास मॅम, सौदामिनी हँडलूम आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर. राहुल पापड सर, भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर. तुम्हा चौघांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मला असं वाटतं की हा सगळा जो उपक्रम आहे तो उमेद आणि SBI फाउंडेशन यांच्या सहकार्याशिवाय शक्य झाला नसता. आणि हे सांगायला फार आनंद होतोय की हा उपक्रम आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रचलित झालेला आहे. तर बोलूयात आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर मंडळी, आता भेटणार आहोत प्रणाली ताईंना, ज्या आलेल्या आहेत सिंधुदुर्ग माणगावहून. बघूयात मग काय आहे त्यांचा व्यवसाय. नमस्कार, मी सौ प्रणाली नानू गावडे, सिंधुदुर्गातील माणगाव या गावातून आलेली आहे. माझं शिक्षण BA झालंय. माझ्या व्यवसायाचं नाव आहे PNG कॅशू. आणि ह्या कॅशूची एक छोटीशी व्हिडिओ आपण आता पाहूया. ज्यावेळी कोरोना आला आणि आमचा बिझनेस पूर्ण बंद पडला आणि जे आमच्याकडे बँक बॅलन्स होतं तोही त्याच्यात संपला, तसेच आमचा जो माल होता तोही खराब झाला. अक्षरशः आम्ही तो नेऊन नदीत ओतला असा. आणि जो रॉ मटेरियल होतं, जो काजू बी घेतलेला, तोही स्टॉक तसाचा राहिला आणि खराब झाला. कामगार येईना, त्यामुळे सगळं लॉस झालं. त्यावेळी खूप म्हणजे आम्ही परत शून्यावर येऊन टेपलो. म्हणजे आमच्या पुढे काहीच नव्हतं, सगळं गोल दिसत होतं, म्हणजे अजिबात हे काही नाही. जर आपल्याकडे नसेल तर आपल्या वेळाप्रसंगाला म्हणजे 500,000 रुपयासाठी सुद्धा आम्ही म्हणजे हे केलेलं आहे त्या पिरियडमध्ये. आणि एकदा आमच्याकडे म्हणजे काम आमचं ज्यावेळी परत सुरू झालं व्यवस्थित हे करून, त्यावेळी परत तेच लोक परत आमच्याकडे यायला सुरुवात झाली. आज मी जी इथपर्यंत पोचली आहे याच्या पाठीमागे एक उमेदची मला साथ आहे. उमेदने मला नेहमी सपोर्ट केला, तसेच माझ्या कुटुंबाने मला नेहमी सपोर्ट करत आले. म्हणून मी आज त्यांचे खरोखर आभारी आहे की त्यांचा मला असाच पाठिंबा नेहमी मिळत राहावा, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझा व्यवसाय हा 2013 पासून चालू होता. माझं पहिलं 1 लाखापासून मी सुरुवात केली. माझं छोटस युनिट तयार केलं मी तिथे. माझ्याकडे पाय कटर होते, आम्ही त्याच्यावरच काम करायचो. आणि आलेला मला मी गोवा मार्केट, मुंबई, पुण्याला हे करायचो. आणि असं करता करता मग आम्ही बिझनेस थोडा आमचा वाढत गेला. म्हटलं थोडं ऑटोमॅटिक मशिनरी वगैरे घ्यायच्या. नंतर बँक लोन करायचं ठरलं. बँक लोन केलं मी, माझं झालं पण. आणि अचानक कोरोना आला. मग आम्ही विचार केला की आता म्हटलं हे घेऊन उपयोग नाहीये, आता घेतलं तर परत मार्केटचं काय आपण सांगू शकत नाही. आम्ही बाहेर पडून काम करत नव्हतो, कारण माझ्या मिस्टरांना दम्याचा त्रास होता आणि TV वरच्या वगैरे न्यूज बघून भीती वाटायची. अक्षरशः आमच्याकडे स्टॉक होता, काजू बीचा पण होता आणि काजू गर पण होता तयार. मार्केटमध्ये आमचे पैसे पण होते, पण मार्केट मधले पैसे पण आम्हाला काय मिळाले नाहीत. परत गर जो होता तो खराब झाला. अक्षरशः आम्ही नेऊन तो ओतलाच. जवळजवळ 5 लाखाच्या वर माझं म्हणजे त्यावेळी नुकसान झालं. आणि त्याच्यानंतर मी अभियानात आलेले. अभियानात मी उद्योग सखी म्हणून काम करायला लागले. त्यावेळी मी गटातून पुन्हा लोन घेतलं 1 लाखाचं आणि परत मी माझा व्यवसाय सुरू केला. तरी आता परत थोडस जम बसण्यासारखं आलं म्हणतात. म्हटलं आता मी एक मशिनरी आपल्याला घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. आपल्याला कुठेतरी स्टँड घ्यायचं असेल तर
मोठी उडी घातलीच पाहिजे म्हणून मी पुन्हा बँक प्रस्ताव केला माझा. पण बँक मॅनेजर तयार नव्हते द्यायला की काजू युनिट सक्सेस होत नाहीत. पण मी नंतर मॅनेजरांशी बोलले की बाबा असं असलं तरी माझ्या बाबतीत तसं होणार नाहीये, माझ्याकडे मार्केट आहे, माझ्याकडे मेहनत करण्याची ताकद आहे. मी ते पटवून दिलं त्यांना. त्याच्यातून मी माझा बिझनेस पुन्हा स्टार्ट केला आणि अवघ्या 6 महिन्यात मी 1 कोटी क्रॉस केले. वा. आणि हे सगळं करत असताना माझ्या पाठी माझा उमेद, परत माझं कुटुंब, माझी 2 मुलं मला सपोर्ट करतात. आता माझी जी फॅक्टरी आहे ती मी एक भाड्याचं घर घेऊन केलेली आहे. तिथे मला रेंट द्यावा लागतो. मग माझं आता प्लॅनिंग कसं आहे की मला आता काहीतरी करून जास्तीत जास्त मेहनत करून मला माझं इमारत उभी करायची आहे. आणि त्याच्यात मला पूर्ण सगळ्या ऑटोमॅटिक मशीनी घ्यायच्या आहेत. आता माझ्याकडे कलर शॉर्टर नाही आहे, तो एक घ्यायचा आहे मला. परत स्कूपिंग मशीन नाही आहे, ती एक घ्यायची आहे मला. म्हणजे 2 मशीनी माझ्यासाठी तर खूप गरजेचं आहे. आणि मी खरोखर करणार. आणि येत्या मार्च पर्यंत मी नाही म्हटलं तरी जवळजवळ 2.5 ते 3 कोटीचा मला टर्नओव्हर करायचाच आहे. वा. हे मी जिद्दच मांडलेली आणि मी करणारच. पूर्ण माझं तिथे मी जीव ओतून काम करत आहे सध्या. माझा आईस्क्रीमचा व्यवसाय आहे. मला ते काजू कणी जी आहे ना, कणी, हो, कणी मला 3 टन लागते. तुझी क्वालिटी मी एकदा चेक करतो आणि ती कणी मला मात्र तुझा रेट आणि नंतर आपण चर्चा करूयात. पण तू अशा लेवलला चाललीस की त्या लेवलला 2-3 गोष्टी मला वाटते ते जपल्या पाहिजे. एकतर महत्व तुझं जे काय PNG कॅशू नाव आहे ते रजिस्टर आहे का? शॉप ऍक्ट केलेला आहे. ते नाही केलं, लक्ष झालं मला. ते ट्रेडमार्क आणि रजिस्टर माझी कंपनी तुला करून देईल आणि लोगो पण करून देईल तुला. ओके, थँक्यू सर. ज्यावेळी तुला असं वाटेल की या काजू उत्पादनातनं मला थोडासा वेळ मिळू शकतोय किंवा मदतीला कोणीतरी आहे, तर त्याचे काजू वापरून इतर प्रोडक्ट्स करणं, इतर काजूची चिक्की असेल किंवा काजूचे कितीतरी पदार्थ अजून करता येतात. हळूहळू सुरू कर, एकदम नाही. हळूहळू. आणि एक चांगली गोष्ट तुमच्या बाबतीत आहे, तुम्हाला होलसेलर्स मिळाले. तर त्यामुळे प्रोडक्शन वरती फोकस करणं आणि झालेलं प्रोडक्शन होलसेलर कडे पाठवणं, क्वांटिटी हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुम्हाला प्रोडक्शन वरती फोकस आणि प्रोडक्शनचं प्रमाण वाढवण्यामध्ये तुम्हाला वेळ मिळू शकतो. आता आम्ही चर्चा करतो थोडीशी. एक महिला सक्षम झाली तर ती गाव किंवा तालुका सक्षम करू शकते. या उमेदीनं आणि या आशेनं तुम्हाला उमेद परिवाराकडून SBI फाउंडेशन यांच्या मार्फत तुम्हाला 10 लाख रुपयाची अर्थसहाय्य मिळत आहे. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट. या प्रणालीताई, या 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 या. अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं एवढं असं होईल असं. नाही, पण मला असं वाटतं की आता हे स्वप्न नाहीये, हे सगळं खरं झालंय. बरोबर की नाही? आता ही जी तुम्हाला मदत मिळाली आहे प्रणालीताई, ऑलरेडी तुम्ही खूप मोठी झेप घेतलेली आहे. आमच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. मंडळी, आता भेटणार आहोत ज्योतिताईंना, ज्या आल्यात अकोल्याहून. मग बघूयात काय आहे त्यांची गोष्ट. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी ज्योती विजय महल्ले, राहणार राजंदा, तालुका बाशी टाकळी, जिल्हा अकोला. आणि माझं ज्योती ऑइल मिल व्यवसाय आहे. माझ्या व्यवसायाबद्दल छोटीशी फिल्म तयार करण्यात आलेली आहे, ती आपण बघावी. माझ्या वडिलांना नोकरी वगैरे आवडत नव्हत्या आणि माझ्या 12वी नंतर माझ्या वडिलांनी माझं शिक्षण थांबवायचा विचार केला होता. सासूबाईंचं माझं शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे मी त्यांच्या सोबतच होते, तर खूप आमचं 2-2 वाजेपर्यंत आम्ही रात्रीच्या गोष्टी करायचो. इतकं आमचं प्रेम होतं एकमेकांमध्ये. मला असंच काही नवीन करायचे हे होतं, आवड. मग मी एका पॉलिसीमध्ये फसले. तेव्हा काही एवढं समजत नव्हतं की बा हे फसवेगिरी काही असते म्हणून. मग पॉलिसी एकदम मिळणार तेव्हा पॉलिसी बंद पडली ती. मग आता हे शेतातल्या महिला तर पैसे मागायला येत होत्या,
की म्हणजे त्यांनी रोजंदारी करू करू पॉलिसी भरली होती आणि आपल्या घरी पैसे मागायला येणं आणि आपली त्याच्या अडी अडचणी पाहून म्हणजे मला ते तेवढे 5 वर्ष एवढे मनस्तापात गेले की मग मला म्हणजे तेव्हा आम्ही वेगळं झालो आणि लगेच हे टेन्शन घरातले म्हणजे आणि लोकांचे पैसे भरून द्यावे लागले मला 7 ते 8 लाख रुपये मला जोडून भरून द्यावे लागले लोकांचे. मी एक अंगणवाडी सेविका असल्यामुळे मला महिलांचे प्रश्न खूप जवळून पाहिले मी. तर त्यांच्या आरोग्याच्या समस्या, त्यांच्या कौटुंबिक समस्या, त्यांच्या मुलांबद्दल समस्या आणि माझं शिक्षण झाल्यामुळे मी त्यांना एकदम जीवाभावाची अशी मैत्रीणच वाटतो. म्हणून मग मी म्हटलं आपण तेलघाना याच्यासाठी मी निवडला की तेलापासून म्हणजे ब्लॉकेज होणं, किडनीचे आजार, हे असे खूप कॅन्सर हे आजार वाढत आहेत. तर आपण तेलामध्ये खूप व्हरायटी देऊ शकतो आपण म्हणजे सर्वच प्रकारचे तेल बनवू शकतो. 2019 मध्ये उमेद अभियान आलं गावामध्ये. तेव्हा मॅडमनी सांगितलं PMFME योजना आली बा, महिलांनी काहीतरी व्यवसाय करा. 22 डिसेंबर 2022 रोजी व्यवसायाची स्थापना झाली आणि 26 डिसेंबरला अकोल्याला PKV मध्ये स्टॉल होतं. तर आमचे नोडल अधिकारी कृषी विभागातल्या त्यांनी फोन केला, ज्योती तुला स्टॉलवर सॅम्पल आणायचं आहे. म्हटलं आता 4 दिवसात काय करणार आणि बिलकुल मी 4 दिवसात करू शकले सर. म्हणजे तेव्हा मी 4 दिवसात मी पॅकेजिंग करणे, तेल काढणे आणि म्हटलं आता हे ढेपीचं काय करा. मग मी विचार केला आणि स्वतःच प्रोसेस केली आणि ते चटणी तयार केली. तिथं दुकानावर तेलापेक्षा त्या चटणीलाच मागणी. माझ्या डोक्यात असा विचार आहे की मी या चटण्याचा व्यवसाय एवढा तर करू शकत नाही, प्रत्येक गावागावात महिलांनी करावा. माझ्याकडून हा रॉ मटेरियल माल नेऊन बचत गटातल्या महिलांनी हा चटण्याचा व्यवसाय करा. त्याच्याकरता तुमच्या आजूबाजूच्या गावात तुम्ही फिरलायत कधी की माझ्याकडे माल आहे घ्या? ग्राम संघामध्ये जाऊन महिलांना माहिती दिली आणि CRPच्या मीटिंग असतात तालुका लेवलला, तेव्हा मी त्यांच्या मीटिंगला जाऊन पण त्यांना सॅम्पल दिले की हे सॅम्पल घ्या, तुम्ही कमिशन घ्या याचं. माझे तेलाच्या बॉटल त्या त्यांच्या स्टॉलवर विकतात, त्यांना मी कमिशन देते. म्हणजे दुसऱ्या दुकानदाराला कमिशन द्यापेक्षा आपल्या महिला खातात कमिशन. माझी मशीन सध्या 10 किलोचीच कॅपॅसिटी आहे. मला मोठी मशीन घ्यायची आहे, पण म्हटलं सध्या आपला व्यवसाय वाढल्यानंतर आपण मोठी मशीन घ्यायची. तसेच खोबरा कटर घ्यायचा आहे मला. बॉटल पॅकेजिंगचं थोडं माझं हे आहे, याला खर्च लागत आहे मला, कारण बॉटल पॅकेजिंग केली तर तेवढं हे थोड्या महाग पडतात बॉटल. फक्त मला माहितीसाठी सांगा, आपण इकडे पेंड म्हणतो त्यालाच ते हे म्हणतात? हा रेसिड्यू टेप म्हणतात. त्याची चटणी काही त्याची चटणी कशावर खायची? कशाबरोबर? तशीच खायची आपण, तेल वगैरे टाकून जेवताना पोळी बरोबर. बरं नाही लागत अशी? तशी सध्या तुम्ही खाऊन पाहिली, तुम्हाला खातच बसा वाटेल. तुम्ही सांगितलं एवढं घेऊ का? हा. मला याचा फायदे समजून सांगाल का? पहिला फायदा म्हणजे शरीरामध्ये ऑइल कमी जाते. दुसरा म्हणजे यात पौष्टिक घटक आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि ही चटणी ड्रायर आहे पूर्ण, म्हणजे यात ओलावा नसते, त्याच्यामुळे टिकते खूप. त्याची लाईफ काय मग आता? तसे तर 6 महिने मी टाकलेली आहे. फक्त सगळं ड्रायला पाहिजे. आपण आहे ना याच्यावर अजून थोडस प्लॅन करू, म्हणजे सगळ्यांना एक अवेअरनेस आहे की तेलकट नको, तेलाचं प्रमाण कमी खाऊया. तर त्यासाठी हा खूप छान सोल्युशन आहे माझ्या हिशोबाने. पण ते हे जे तुम्ही आता म्हणालात ना शेल्फ लाईफचं, त्याला एक सायंटिफिक शास्त्रीय आधाराच्या दृष्टीने त्याचं पण एक टेस्टिंग करून आणि टेस्टिंग मध्ये आज तयार केल्यानंतरचे पोषण मूल्य आणि 6 महिन्यांनी 1 वर्षांनी, तर त्याच्यातला फरक तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला छातीठोकपण याच्यावर लिहिता येईल की याचं शेल्फ लाईफ इतकं आहे. पण आता तू थोड्या प्रमाणात तेल आहे तर विकते, पण आता तेलाचं प्रमाण वाढलं, तुझं उत्पादन जास्त झालं, तर ते कुठे कुठे विकायचं याचं काही प्लॅनिंग केलंय का? सध्या प्लॅनिंग केलेलं नाही, पण मला जर मार्गदर्शन मिळालं तर मी नक्कीच करू शकेल. उमेदनी इतकी उमेद दिली आहे येण्याची, आता ही पण देऊ. तर उमेद तुला पुढचं प्रशिक्षण पण नक्की मिळेल, मला विश्वास आहे. तुला जी काय मदत पाहिजे ते आम्ही विचार करून पुढे जाऊ. या उद्योग व्यवसायात तुम्हाला अधिक उंच भरारी घेण्यासाठी उमेद संस्थेच्या माध्यमातून आणि SBI फाउंडेशनच्या वतीनं तुम्हाला 5 लाख रुपये मिळणार आहेत. खूप
शुभेच्छा. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. वा. आश्वासन वा वा देते. वा. वा 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 वा. आणि उमेद अभियानचे तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. मला हा प्लॅटफॉर्म मिळाला हेच हे माझ्यासाठी तुझ्या खूप. कर्तृत्वावर आली ताई, आमचं काही नाही. कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. मला पंख मिळाले. 14 मिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानात. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट. या ज्योतिताई, या 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 या. अभिनंदन तुमचं. मॅडम कसं वाटतंय? खूप छान. पंखांना बळ मिळाल्यासारखं वाटते. खरोखर पंखांना बळ मिळालंय आणि तुमची आता ही भरारी जी आहे जी उंच उंच होत जाणार आहे. आणि आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत की असाच तुमचा हा व्यवसाय मोठा मोठा होऊ देत आणि तुमची अशीच प्रगती होऊ देत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी आता बोलूयात वैशाली ताईंना ज्या आल्यात सिंधुदुर्गहून. बघूयात मग काय त्यांचा व्यवसाय आणि त्यांची गोष्ट. नमस्कार, माझं नाव वैशाली अरविंद गवस. मी सावंतवाडी माझगाव मधून आहे आणि माझं काजूचं प्रोडक्ट आहे. आणि माझ्या प्रोडक्ट विषयी एक छोटीशी व्हिडिओ केलेला आहे, तो आपण बघूया. हे पहिलंच सरस होतं, एकदा लांबून जायचं होतं. कोरोना नंतर म्हटलं काहीतरी चेंज मिळणार म्हणून जे काय शंका होते ते सगळ्या मी आत ठेवलेल्या जर तर. आणि मी म्हटलं सगळं चांगलंच होणार आहे. आणि मी जबरदस्तीने मिस्टरांना घेऊन गेले. त्याच्याबरोबर 5-6 लाखाचा माल घेतला. मी माझा घेतला, इतर गटांचा घेतला आणि जे शक्य नव्हते ते शक्य करायला निघालेली. आणि तिथं गेल्यानंतर अक्षरशः रडायची पाळी. जो तो सांगतो ऐसा काय झालं नाही, हे नाही ते नाही. मी सरळ पॅकेट कट केली आणि त्यानं म्हटलं तुम्ही इधर का रोज रोज खाताय, एक कोकण का खा के देखो. त्यानं फुकटच जायचे. एका बरोबर 10-12 का असल्या तरी मी त्यांना सांगितले पॅकेट समोर करायची. आपको जितना चाहिए उतना ले लो, मुझे लेकर ही जाना है ये. आणि नंतर मग शेवट असं हे झालं की मला न्यायला बॉक्स पण माझे रिकामी घेऊन गेले. म्हणजे ज्यांचा माल राहिलेला ते बोलले आपका बॉक्स आहे ते आम्हाला त्या पॅकिंगसाठी लागणार आहेत. जर आपला माल चांगला असेल, आपल्याला विश्वास असेल तर तुम्ही कुठं पण जा, लास्ट क्षणाला सुद्धा काय पण होऊ शकतं. आणि तिथनं मी ठरवलं की हा हे सोडायचं नाही. मी 2019 मध्ये उमेदला जॉईन झाले आणि उमेद मधनं आम्हाला सांगितलं की प्रत्येकाने काही ना काहीतरी व्यवसाय करायचा आहे. आणि मी माझ्या समूहाला नंतर येऊन म्हटलं की आमच्या आज मीटिंग मध्ये असं झालं, आम्हाला व्यवसाय काहीतरी करायला सांगितलं. मला काजू मधली माहिती होती, मी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि मी खूप जवळनं काजू फॅक्टरीतलं काम बघितलेलं होतं. मग आमच्या तिथे एक रिलेटिव्ह मध्येच काजू फॅक्टरी बंद, म्हणजे त्यांची बंद पण नाही चालू पण नाही, अशी स्लो ह्याच्यामध्ये होती. मी गटाशी बोलले आणि त्यांना म्हटलं की आपण ती चालवायला घेऊया. आणि एक बंद फॅक्टरी चालवायला घेतली. मग मी त्यांना ज्यांची फॅक्टरी होती त्यांना म्हटलं की तुम्ही पण आमच्या बरोबर या. मग त्यांना घेतलं, म्हटलं तुमचा अनुभव आणि आमची मेहनत. आम्ही म्हटलं बाय प्रोडक्ट तयार करूया. त्यांच्याशी चर्चा करून गटातल्या बायकांना विचारून आम्ही हे करू शकतो का. आणि मग आम्ही बाय प्रोडक्ट करायला घेतलं. बाय प्रोडक्ट म्हणजे त्याचं जे मसाला फ्लेवर काय जे असेल ते मी स्वतः मेहनत करून करते. आणि तो पण मला माहित होतं की समोर ज्याने खाल्लं ना तर 100% ते घेणारच. आणि ते सुरुवात केलं, पण ते पण मला सगळा संपला. महालक्ष्मी सरस मध्ये मी सालाचा काजू होता तो मी भट्टीचा काजू केला. तो सुद्धा माझा जो फॅक्टरीमध्ये 650ला जायचा तिथे जो 1700-1800ला गेला आपल्या गेल्या वर्षी. त्याच्यात माझा ना आत्मविश्वास वाढला आणि मी म्हटलं ते टर्नओव्हर भरपूर करण्यापेक्षा माझ्या फॅक्टरीला माझ्या बायकांना काम मिळेल असं आपण करूया. एक दिवस माझ्याकडे 10 रुपये रिक्षेला जायला नसायचे. आज मी गेल्या वेळी स्वतःची गाडी घेतली आहे, छोटी 2 व्हीलर घेतली. आणि मी गेल्या वर्षी छोटस दादातलं दुकान घेतलं उमेदच्याच ह्याने घेतलं. ग्रेट. ते भाड्यानेच घेतलेलं आहे. भाडं 15,000 आहे. आम्हाला ते जड आहे पण माल जातो. त्या 4-5 बायकांना काम मिळतं. जो बंद पडलेला आजारी उद्योग त्याला म्हण, त्याच्या बंद पडण्याची कारण काय तुम्हाला? कारण हे टर्नओव्हर. त्या काजूला समजा रेट नाही मिळाला. आता 40चा माल त्यांनी 45ने दिला. एका किलोसाठी 4 किलो काजू लागतो. मार्जिन रेट जो असतो 650 किंवा 750 तो नाही मिळाला तर मग तो परत लॉस मध्ये. आणि आम्ही काय केलं, आम्ही काहीच फुकट घालवायला दिलं नाही.
आता मी हे बाय प्रोडक्ट बनवले, त्याच्यात ऑइल नाही, ते पूर्णपणे पाण्यातले आहेत आणि ते कमीत कमी 3 महिन्यापेक्षा जास्त टिकतात. मला त्याचं पॅकेजिंग व्यवस्थित करायचं आहे. वा, गुड. आणि तो रोस्टेड काजू, मग तो भट्टीतला काजू मला म्हणजे स्वीटनेस पेना कोकणातल्या काजूचा जो आहे ती टिकून मला तो विकायचा आहे. तुमचा टर्नओव्हर किती आहे म्हणता? वर्षाला उलाढाल किती आहे तुमची? 3-3.5 लाखापर्यंत महिन्याची. म्हणजे तसा पाहिला तर वर्षाला 50 लाखाचा टर्नओव्हर आहे तो. हो. खायचा प्रोडक्ट आहे ना, मला असं कायम वाटतो, खायचा प्रोडक्ट आहे ना पहिल्या डोळ्यांनी खाल्ला जातो. तर तुम्हाला पॅकेजिंग जे आहे, जे आपल्याला काजूचं हो, बनवायचं अजून ते एकदम अट्रॅक्टिव्ह बनायचंय, त्याच्यासाठी मी तुम्हाला मदत करेल. आणि ते मुंबईला गोवा मार्केटला ना कुठचं पण पॅकिंग चालतं किंवा काय, माझं अजूनपर्यंत गोवा मार्केटच चालू होतं. वा. आता मी ते सगळं बाजूला ठेवलं आणि मुंबई मार्केटमध्ये त्याच्यासाठी Yes. झाले की क्वालिटीसाठी. आता ऑनलाईन काय विकतो का आपण याच्यातलं काय? नाही ऑनलाईन, बरं, आता ऑनलाईन आपण करायला लागेल, कारण आता अख्खं जग मोबाईल मध्ये आले आता आपल्या. मोबाईल मध्ये. तुम्ही तुमचा काजू अमेरिकेलाही पाठवू शकता, 205 देशात पाठवू शकता. ऑनलाईन वर येणं गरजेचं आहे. तुम्हाला जे हे सगळं वाढवायचं आहे त्याचं आम्ही थोडीशी चर्चा करतो. ताई, तुमच्या पंखांना आता भरारी द्यायची वेळ आली आहे आणि उमेद आणि SBI फाउंडेशन तर्फे तुम्हाला आम्ही 8 लाखाची मदत करणार आहोत. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट. या वैशालीताई, अभिनंदन. थँक्यू. किती छान. कसं वाटतंय वैशालीताई? उमेद आल्यासारखी वाटते. वा 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 वा, किती छान. सोप्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं की उमेद आल्यासारखी वाटते. मला माहितीये की तुमच्या काजूची क्वालिटी ही कधीच कॉम्प्रोमाइज होणार नाही आणि कायम नंबर 1 असणार आहे. तर कायम ती नंबर 1च असू दे. आमच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण स्त्रीला जर धान्य दिलं तर त्यातून ती भोजन बनवते. जर आपण तिला विटा दिल्या तर ती घर उभारू शकते. जर आपण तिला पंख दिले तर स्त्री तिच्या कर्तृत्वाने सबंध आसमंत काबीज करू शकते. हीच स्त्रीची ताकद आहे. घे भरारी मला पंख मिळाले मध्ये आपण 39 उद्योजिका ताईंचा प्रवास जवळून पाहिला आणि आमची खात्री आहे की उमेद परिवारातील इतर 70 लाखाहून जास्त महिला उद्योजिका ताईंना यातून उभारी मिळाली असेल आणि हा मला विश्वास आहे की त्या सुद्धा नक्की एक ना एक दिवस भरारी घेतील. घे भरारी मला पंख मिळालेचा प्रवास आता कुठे सुरू झालाय, तेव्हा आपण भेटणार आहोत लवकरच काही नवीन ताईंसोबत त्यांचे नवीन व्यवसाय घेऊन. तोवर इथेच थांबूया तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे घे भरारी मला पंख मिळाले. प्रायोजक SBI फाउंडेशन, टेलिकास्ट पार्टनर TV9 मराठी, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी आणि अर्थातच जसं मी नेहमी सांगते आमच्या या सगळ्या ताईंचे प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल आहेत उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरतीच, म्हणजेच ummedmart.com वरती. लवकरच भेटूया घे भरारी मला पंख मिळाले मध्ये. तोवर नमस्कार.